लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आजचं हे अभिजात भाषेचं लेक्चर आपल्या मराठी भाषेला खूप आनंदाचा क्षण म्हटलं तरी चालेल. या आनंदाच्या क्षणी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि या अनुषंगाने आजचा आपण लेक्चर नेमकी अभिजात भाषा काय असते, अभिजात भाषा मिळाल्यानंतर काय होतं, आतापर्यंत किती अभिजात भाषांना दर्जा मिळाला, अभिजात भाषेमध्ये काय काय पुरावे कशा पद्धतीने दिले गेलेत, ही इत्थंभूत सगळी माहिती आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला सर्व मराठी आपले व्यक्ती जे आहेत महाराष्ट्रातले किंवा तमाम देशामध्ये जे मराठी व्यक्तिमत्व आहेत त्यांना पहिल्यांदा मी अभिवादन करतो आणि त्यांच्यासाठी खास एक लेक्चर सुरुवात करतोय. अभिजात भाषा म्हणजे काय, तर अभिजात भाषेबद्दलच तर आपण सगळी माहिती सांगणार आहे, परंतु हा दर्जा कधी भेटलाय बघा. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषेला दर्जा मिळालेली ही तारीख खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन असा साजरा केला जाणार आहे इथून पुढे, असं आपल्या केंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बैठकीत हा निर्णय झालेला आहे. मग आतापर्यंत जे मराठी भाषेबद्दलचे काही दिनविशेष महत्वाचे होते ते परीक्षेला खूप महत्वाचे असतात आणि मग त्यातला पहिला जो आहे तर त्यातला पहिला 21 फेब्रुवारी म्हणजे जागतिक मातृभाषा दिन, बरोबर ना. तर हा 21 मध्ये आणि बाकी 27 मध्ये बऱ्याच जणांचा कन्फ्युज होत असते, म्हणून हे चारीच्या चारी इथं आपण काय घेतले तर मराठीचे हे दिनविशेष महत्वाचे घेतले. 27 फेब्रुवारी बघा जागतिक मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन असं म्हटलं जातं, बरोबर ना, कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ. त्यानंतर 1 मे हाही दिन आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर हा दिन आहे मराठी राजभाषा दिन, राजभाषा दिन असं त्याला म्हटलं जातं. आणि 3 ऑक्टोबर आता सांगितल्याप्रमाणे मराठी अभिजात भाषा गौरव दिन. तर या पद्धतीने आपल्याला हे 4 जे आहेत हे 4 दिन म्हणजे मराठीच्या विशेष असणारे दिन विशेष आहेत ना, हे आपल्याला लक्षात राहिलेच पाहिजेत, हे तुम्हाला या क्षणी सांगू शकतो. कारण त्यातला प्रत्येक आताच्या झालेल्या नुकत्याच परीक्षेमध्ये अशी कुठली परीक्षा राहणार नाही ह्या 1-2 वर्षातली याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. आजच्या लेक्चर मधनं तुम्हाला कमीत कमी 1-2 ते 3 प्रश्न हमखास तुमच्या परीक्षेला येणारे आहेत आणि हमखास फिक्स परीक्षेला पडणारे आहेत 100%, म्हणून समजून घ्या. अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय, मग अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे. काय दर्जा आहे हा दर्जा आतापर्यंत किती भाषेला भेटलाय, तर आतापर्यंत 6 भाषेला भेटला होता, परंतु आता त्याच्यामध्ये 5 भाषा ऍड झालेल्या आहेत. मग ह्या केंद्र सरकारने अभिजात भाषेचे जे निकष आहेत म्हणजे अभिजात भाषा मिळण्यासाठी काय काय आपल्याला पात्रता असणं गरजेचं आहे, तर त्यातले महत्वाचे मुद्दे ते भाषा प्राचीन व साहित्य श्रेष्ठ असावे व ते विपुल प्रमाणात निर्माण असायला पाहिजे. त्यानंतर भाषेचे वय 1.5 ते 2 हजार वर्षाचे असावे. सांगतो सगळे मुद्दे. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असायला पाहिजे आणि प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांच्यामध्ये काय रे गाभा जो आहे तो कायम असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर पहिलं वाक्य प्राचीन साहित्य रे म्हणजे भरपूर प्रमाणात साहित्य पाहिजे, प्राचीन काळातलं पाहिजे आणि ते कधीच असायला पाहिजे, ते 1.5 ते 2 हजार वर्षापूर्वीचं असायला पाहिजे. म्हणजे अशी एक सुसंस्कृत भाषा पाहिजे की तिला कुठल्याच भाषेपासून, तिसरा मुद्दा क्लिअर करा, स्वतःचे स्वयंभूपण असायला पाहिजे. अशी सुसंस्कृत भाषा की ती कोणत्याच भाषेपासून तयार झालेली नसावी आणि तिला विपुल प्रमाणात साहित्य निर्माण असायला पाहिजे. त्याचबरोबर अगोदरचं प्राचीन काळातलं जे साहित्य निर्माण केलेलं आहे आणि आताचं जे साहित्य आहे त्याचा काहीतरी सुसंगतपणा असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे अभिजात भाषेबद्दलची सगळी माहिती आहे. स्वयंभूपण म्हणजे इतर भाषेतलं उचलून घेतलेलं नसावं, बरोबर ना. आपल्याच भाषेत आपल्याच एक योगदान दिलेले जे जसे संत पंत आणि तंत आहेत, वारकरी संत, मानभाऊ पंत आणि तंत म्हणजे शाहीर, यांनी जे पूर्व काळामध्ये जे काही योगदान दिलंय आणि मग असे योगदान कधीपर्यंतचे पाहिजेत तर ते मागील 1.5 ते 2 हजार वर्षापूर्वीचे पुरावे असणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळे पुरावे बघण्यासाठी हा दर्जा जो आहे भाषेचा, अभिजात म्हणजे अभिजात भाषा असं म्हटलं जातं, पण अभिजात हा एक दर्जा आहे.
तो दर्जा दिला जातो, भाषेला दिला जातो की तिथं आता सांगितल्याप्रमाणे भरपूर असं साहित्य निर्माण झालं पाहिजे, विपुल प्रमाणात साहित्य निर्माण झालं पाहिजे, ते 1500 ते 2000 वर्षापूर्वीचं साहित्य पाहिजे, स्वतःच स्वयंभू असणं गरजेचं आहे, म्हणजे स्वतः क्रिएट झालेलं असायला पाहिजे त्या भाषेचं, आणि पहिलं जे तयार झालेलं आहे आणि आताच जे आहे यांचा काहीतरी सुसंगतपणा पाहिजे, त्यांचा आणि यांचा संबंध जुळला पाहिजे, म्हणजे ते आताच्या लोकांना आणि ह्यांच्या संपर्क दोन्हीचा व्यवस्थित झाला पाहिजे, असं की ते आताच असलं आहे असं वाटावं आपल्याला. हा दर्जा जो आहे ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेचा सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार काय करतंय रे, त्या भाषेला असं भरीव योगदान देत आहे. आता भरीव योगदान किती देते सांगतो तुम्हाला. अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे अधिकार हे अगोदर गृह मंत्रालयाकडे होतं, केंद्रीय गृह मंत्रालयाकडे, परंतु नंतर आपल्याकडं सांस्कृतिक मंत्रालयाकडे ते आलेलं आहे, आणि अभिजात भाषेचा दर्जा कुठलं विभाग देतं, कुठलं हे केंद्र शासन देत असतं बरं का. मग केंद्र शासनामधला कुठला विभाग देतो तर सांस्कृतिक मंत्रालयाचा विभाग आहे तो अभिजात भाषेचा दर्जा देत असतो. भारत केंद्र सरकारने आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय तर 11 भाषांना दर्जा दिलेला आहे. किती भाषांना दिलाय? 11. आतापर्यंत 6 भाषांना दिलेला होता, परंतु आता 3 ऑक्टोबर 2024 ला 5 भाषांना दिलेला आहे. एकंदरीत त्या 11 भाषा झालेल्या आहे. या पद्धतीने तुम्हाला सांगतो की कुठल्या कुठल्या भाषेला. आता ही तमिळ भाषा आहे, तमिळला 2004 ला असा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण तुम्हाला त्याची डेट सुद्धा दिली इथं 12/10/2004. त्यानंतर संस्कृत आहे, संस्कृतला 25/11/2005 ला दिलेला आहे. कन्नड आहे म्हणजे 31/10/2008 ला दिलेला आहे. तेलुगू आहे तर इथं काय रे 31/10/2008 म्हणजे हे दोन्ही एकाच दिवशी दिलेले आहेत. मल्याळम 8/8/2013 आणि ओडिया 1/3/2014 ला. तरी आता अगोदर दिलेले पुरावे आहेत हे 2014 पर्यंतचे आहेत. आणि आता जे झालेले आहेत तर ते किती आहेत रे तर आपल्याला 5 आहेत, बरोबर ना. हा ठीक आहे. मराठीला एक दिलेला आहे आता, बरोबर ना. बंगाली आहे, पाली आहे, आसामी आहे, आणि इथं 11वी लिहायची राहिली बघा, तर ही आहे प्राकृत. तर हे अशा पद्धतीने या 5 भाषांना एकाच दिवशी देण्यात आलाय, तो आहे 3 ऑक्टोबर 2024 ला. तर येऊन तुम्हाला याच्यामध्ये विसंगत घटक वळखा म्हणून तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो की 3 अभिजात भाषेचा दर्जा भेटलेल्या कुठल्या तरी घेतल्या जातील आणि एक ऑदरची भाषा घेतली जाईल, जसे की हिंदी वगैरे घेऊ शकता त्याच्यामध्ये, आणि मग तो विसंगत घटक वळखा किंवा जोड्या लावा किंवा सालांच्या जोड्या लावा, बरोबर ना. कोणत्या साली कुठला अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय तर याच्यावरती तुम्हाला हमखास एक प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे फायदे काय होणार आहेत? हे अभिजात भाषेचा दर्जा, आता तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना बाहेरचे बरेच व्यक्ती तुम्हाला बोलतात किंवा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विचारतात किंवा आम्हाला विचारतात, नेमका अभिजात भाषा म्हणजे काय, अभिजात भाषा मिळाल्यावर काय होणार आहे, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर ते नेमकं काय होतं ते तुम्हाला सांगतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे काय फायदे आहेत तर मराठी भाषेला 250 ते 300 कमीत कमी 250 ते 300 कमीत कमी जास्तीत जास्त 500 कोटी रुपये, कमीत कमी किती 250 ते 300 जास्तीत जास्त 500 कोटी पर्यंत असं भरीव योगदान हे केंद्र शासन देत असतं. काही वेळेस तुम्हाला 100 कोटी पण दिले जातील, ज्या त्या पद्धतीने जे म्हणजे जशा त्यांच्याकडं म्हणजे काय विकसित करायचं त्याच्या काय फाईल तिकडे जातील त्या पद्धतीने तुम्हाला ते भेटत असतं. पण ठीक आहे, तेवढे भेटतात आणि दरवर्षी भेटतात हे काही खूप कौतुकास्पद आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा क्लिअर झाला असेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं नेमकं आपल्याला काय भेटणार आहे तर हे अनुदान भेटणार आहे. आणि हे अनुदान कशासाठी भेटणार आहे ते आपण बघूयात. मग या निधीचा उपयोग काय होणार आहे तर भाषा भवन आपल्याला उभा करता येतील, बरोबर ना. मराठी भाषेबद्दलचे इमारती मोठ्या मोठ्या तयार करता येतील. त्यानंतर ग्रंथ आणि साहित्याचा प्रचार करण्यासाठी एकूण 12,000 ग्रंथालय सशक्तीकरण करायचे. जोक नाही हा, 12,000 म्हणजे 12,000 ग्रंथालयामध्ये सशक्तीकरण म्हणजे त्याच्यामध्ये सगळे संदर्भ साहित्य तिथं संग्रहित केले जाणार आहेत आणि सशक्तीकरण केले जाणार आहे. यामुळे
बरेच नागरिक आपल्याला काय करणार, तर त्यांचं वाचनामध्ये मनोरंजन होणार आहे आणि बराच आपल्याला आपल्या मराठी भाषेच्या माणसांना एक मराठी भाषेचं ज्ञान अवगत होणार आहे, हे या ठिकाणी आपण सांगू शकतो. विद्वानांसाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार दिले जाणार आहेत दरवर्षी 2 मोठे पुरस्कार, राष्ट्रीय लेवलचे पुरस्कार हे या अभिजात भाषेच्या दर्जानंतर भेटणार आहेत. त्यानंतर विद्यापीठात भाषेच्या अभ्यासासाठी केंद्र उभारणी करणार आहेत. म्हणजे जर हे जवळपास 450 विद्यापीठ, किती 450 ते आसपास तुम्हाला विद्यापीठ तुम्हाला तिथं उभारणी केलं आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाचं काम या विद्यापीठाच्या मार्फत चालणार आहे. एक म्हणजे एवढा जो निधी येतोय त्या निधीच्या मार्फत काय काय काम चालू शकतं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय होतं हे ज्यांनी विचारलंय त्यांना त्याचं उत्तर हे मिळणार आहे की 450 विद्यापीठामध्ये अध्ययन अध्यापनाचं काम चालणार आहे. त्याचबरोबर प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जाणार आहेत. म्हणजे काही ग्रंथ काही वेगळ्या लँग्वेज मध्ये असतील, भाषेमध्ये असतील, माध्यमामध्ये असतील किंवा बाहेरच्या कंट्रीज मधले, बाहेरच्या देशामधले काही ग्रंथ असतील आणि आपल्याला जसं बायबल सारखे ग्रंथ असतील ते ग्रंथ आपल्याला वाचू वाटत असतील वाचकांना, तर निश्चितपणे आपण त्याचा अनुवादित करणं म्हणजे भाषांतरित करणं आणि भाषांतरित केल्यानंतर तो आपल्याला वाचता येणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे ज्ञान अवगत करायचंय ते ज्ञान आपल्याला अवगत होणार आहे. आणि साहित्य संग्रह करणं म्हणजे हे 12,000 ग्रंथालयामध्ये जे काही साहित्य ओव्हरऑल म्हणजे आपल्या देशातलं बाकीच्या राज्यातलं असेल किंवा बाहेरच्या देशातलं असेल हे सगळी संदर्भ साहित्य म्हणजे ही साहित्यिकांची साहित्य सगळी तिथे एकाच ठिकाणी भेटणार आहे. इथं अध्यापन आणि अध्ययनाचं काम पण होणार आहे. म्हणजे याच्यामधनं निश्चितपणे पुरस्कार भेटणार आहे. म्हणजे एक मराठी जे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी चांगलं साहित्य निर्माण केलेलं आहे तर त्यांच्या साहित्याला जर पुरस्कार भेटला तर निश्चितपणे त्यांना प्रेरणा भेटणार आहे. इतर सगळे मराठी साहित्यिकांना प्रेरणा भेटणार आहे. आणि याच्यासाठी हा जो अट्टाहास आहे आपला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जी धडपड होती ती धडपड कधी सुरू झाली तर पहिली जी धडपड होती, पहिली जी समिती नेमली होती अभिजात भाषेची जी पहिली समिती होती ती होती 10 जानेवारी 2012 ही राज्य शासनाकडून समिती. आता मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळण्यासाठी काही केंद्र शासन समिती निर्माण करणार नाही तर आपल्या राज्यालाच करावी लागेल आणि ती केली 10 जानेवारी 2012 आणि राज्य सरकारकडून केली आणि त्याचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे. कोण होते? रंगनाथ पठारे. अगोदर रंगनाथ पठारे होते, परत अंतिम अहवाल त्यांच्या कालावधीमध्ये कधी गेला रे तर 13 मे 2013 गेला, बरोबर. त्यानंतर त्याच्यात असणारे हे सदस्य पण खूप महत्वाचे. हरिनरके त्यातले चांगले समन्वयक होते. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, श्री सतीश काळसेकर, श्री परशुराम पाटील, त्याचबरोबर प्राध्यापक आनंद उबाळे, प्राध्यापक मधुकर वाकोडे, डॉक्टर कल्याण काळे आणि डॉक्टर मैत्रेयी देशपांडे. तर एवढे सदस्य आणि ही समिती 2012 10 जानेवारी 2012 ही समिती काय झाली रे? गठीत झाली होती आणि यांनी चांगलं काम केलं, चांगले पुरावे. आता ही समिती काय करणार की जे मगाचे निकष होते अभिजात भाषेचे 1500 ते 2000 वर्षापूर्वीचे पुरावे मिळणं गरजेचं होतं. ते पुरावे मिळण्यासाठी मग कुठले पुरावे काय हे सगळं याच्यामध्ये बरोबर त्याचं काम यांनी केलं. आणि जे मराठी भाषेचे निकष आहेत ते मराठी भाषेचे निकष पुरवून काय केले रे तिकडं वरती केंद्र शासनाला दिले, तो अहवाल दिला आणि आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. आणि मग ही ज्ञानेश्वर मुळे समिती नंतर आता फेब्रुवारी 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करण्याकरिता ही समिती गठीत करण्यात आली आणि हे सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. आणि अशा पद्धतीने हा सगळं हे करून मग आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मराठी भाषेचे जे अभिजात भाषेचे जे निकष आहेत ते निकष मिळण्यासाठी ह्या ज्या समितींनी काम केलं ते पुरावे असतील. सप्तशती नावाचा एक पुरावा असेल, अगोदर इसवी सन पूर्व 983 एक पुरावा अलीकडला होता आपल्याकडं कर्नाटक मधील, पण तो म्हणजे कर्नाटक येथील बेळगोळ श्री श्रवण बेळगोळ येथील बाहुबलीच्या पुतळ्याखाली श्री चामुंडराजे करविले, गंगाराये सुताले करविले अशा पद्धतीचा जो पुरावा कर्नाटक मधील होता. पण मराठी मधले आता
बरेच पुरावे, बरोबर ना, नाणेघाटचा असेल किंवा बरेच अलीकडल्या 1000+ इसवी सनामध्ये पण बरेच काही पुरावे होते, हे सगळे पुरावे दिले. पण सप्तशती नावाचा 2000 वर्षापूर्वीचा हा पुरावा आणि नाणेघाटचा पुरावा जो आहे जुन्नरच्या ह्याच्यातला एक पुरावा, तर हे सगळे पुरावे तिथं दिले आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 ला भेटला. आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं जे मराठी बांधव आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले जे रहिवासी आहेत, त्यांनी आपल्या मराठी भाषेवर नितांत प्रेम करायला पाहिजे आणि मराठी भाषेबद्दलचं ज्ञान अवगत करणं गरजेचं आहे. आणि मराठी भाषेबद्दलचं आपलं प्रेम फक्त एका दिवसापुरतं नाही किंवा मराठी दिनविशेष ज्या दिवशी असेल त्या दिवशी नाही, तर प्रत्येकाने ज्या ज्या मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेले आहेत, आतापर्यंत मराठी भाषेला 4 ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेले आहेत. वि. स. खांडेकर असतील, ययातीसाठी त्यांना 1974 ला भेटला, बरोबर ना. 1987 ला वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना पण विशाखा नटसम्राट व त्यांच्या सर्व साहित्याच्या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. 2003 ला विंदा करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर यांना अष्टदर्शनी यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटलाय. आणि भालचंद्र नेमाडे 2014 हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, तर हे साहित्य सगळं ज्ञानपीठ पुरस्कार भेटतोय. तर निश्चितपणे आता हे राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा दरवर्षी दिले जाणारे जे 2 पुरस्कार आहेत ते सुद्धा पुरस्कार भेटले पाहिजेत. त्याचबरोबर ज्या वेळेस व्याकरण सुद्धा नव्हतं त्यावेळेसचे अगोदरचे जे पुरावे, जसे की संत असतील, पंत असतील आणि तंत असतील, आपले सगळे संत आहेत, म्हणजे संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, बरोबर ना, संत तुकाराम असतील, त्यांचे अभंग, म्हणजे कितीतरी साहित्य आहे. हे साहित्य आपल्याला या ग्रंथालयाच्या माध्यमातून एकत्रित भेटणारे सगळं साहित्य संग्रह केले जाणार आहे. आता जे नवीन आहे, जे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या मराठी बद्दलचं प्रेम आणि मराठी बद्दलचं जे ज्ञान ग्रहण करायचंय त्याच्यासाठी सुपीक वातावरण निर्माण होणार आहे. तर त्याचा निश्चितपणे सर्व मराठी आणि महाराष्ट्रीयन आणि भारतामध्ये जिथे जिथे कानाकोपऱ्यामध्ये मराठी लोक राहतात आणि त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांना निश्चितपणे या ज्ञान घेण्याचा लाभ भेटणार आहे. अशा पद्धतीने हे अभिजात भाषेवरती बरंच काय आहे. असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी नंतरही अभिजात भाषेवरती इन डिटेल्स मध्ये आणखी माहिती देण्यासाठी घेऊन येतो. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि शेअर करा. आणि काही जर कमी जास्त झालेलं असेल तर निश्चितपणे कमेंटमध्ये सुधारणा करण्यासाठी मला संधी द्याल. आणि जर काही चुकलं असेल बोलताना तर तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात सुधारणा करून निश्चितपणे तुम्हाला चांगला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. थांबतोय तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.